वाराणसी पृथ्वीवरील सर्वात जुन्या शहरांपैकी एक. वाराणसीचे वर्णन शब्दात करणे जरा अवघड आहे, कारण वाराणसीचे वैशिष्ट्य तेथील घाटाजवळील साधू, गंगामाई, घाटाचे दर्शन घेण्यासाठी आलेले यात्रिक, होडीतून फिरताना अनुभवलेली थंड हवा आणि या हवेत मिसळलेली वाराणसीच्या खाद्यपदार्थातील हिंग आणि तुपाचा सुगंध खूप जोमाने करत असतात. गंगेत स्नान करणे पुण्याचे समजले जाणाऱ्या वाराणसीमध्ये अनेक दर्शनीय स्थळे आहेत, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त वाराणसीमध्येच दर्शनीय आहे. त्यात अव्वल क्रमांकावर येते इथल्या गल्ल्या आणि छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये बसलेली भव्य मंदिरे. असे म्हणतात, वाराणसीमध्ये मरण आले की सरळ स्वर्गाची दारे उघडतात. मला स्वर्गाचे तर माहिती नाही, पण वाराणसीची सफर स्वतःमध्ये स्वर्गीय आनंद आहे. अध्यात्मापासून ते खरेदीपर्यंत, संस्कृतीपासून ते खाद्य संस्कृती सुद्धा प्रबळ असणाऱ्या काशीमध्ये काशी दर्शनाचे योग माझ्या नशिबी आले. हे काही स्वर्गसुखापेक्षा कमी आहे? बरं, मी मगाशी कचोडी बद्दल सांगितलं ना, त्यावरनं आठवलं, भूक लागली आहे. चला एपिसोड बघूयात. माझा हा सगळा अवतार बघून तुम्हाला आता वाटत असेल की हिला काय झालंय. तर मला झालंय फूड कोमा. आम्ही आता बनारसच्या एक एरियामध्ये आहे ज्याचं नाव आहे ठठेरी बाजार. हा बनारसचा तो एरिया ज्या एरियात दशाश्वमेध घाट, मणिकर्णिका घाट, काशी विश्वेश्वराचं टेम्पल आणि काळभैरवाचं मंदिर असं सगळा ज्या एरियात हे सगळं आहे त्याला ठठेरी बाजार म्हणतात. आणि तिथे आम्ही गेलो होतो. आता खूप काही खाऊन आलोय. बरं, एक गोष्ट मला तुम्हाला प्रामुख्याने सांगावीशी वाटते या एरियाबद्दल, अशी की इथे जो केऑस आहे, म्हणजे इथे जी गर्दी आहे ती गर्दी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि आम्ही त्याच्यातनं आपला रस्ता काढत बारीक गल्ल्यांमधनं फिरत पण असे वेगवेगळे विविध स्पॉट्स काढून आणले आहेत, जे आम्हाला खायला तर अत्यंत मजा आली. आय एम शुअर तुम्हाला बघायला पण मजा येईल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण फारच मजेदार व्हिडिओ आहे हा. बनारसच्या गल्ल्यांचं काही फार वेगळं विशेष वर्णन करायला नको. आणि त्याच बनारसच्या छान अशा छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये आम्ही आत्ता आलोय एका स्पॉट मध्ये. याचं नाव आहे बाबा थंडाई. तिथे आम्ही छान रिफ्रेशिंग अशी बदाम, पिस्ता, केशर थंडाई पिणार आहे. बगैर भांग. थोडीशी राणी टेक्स्चर जो आहे तो थोडासा राणी आहे. आणि बर्फ टाकले त्यामध्ये अजूनच ते वितळून अजूनच थोडं राणी होत चाललंय. छोटा आज आहे सेट, हा यांचा छोटा ग्लास आहे. फुल काय असेल काय माहिती. लेट्स डू इट. व्हेरी सटल केशरचा फ्लेवर आहे. मधा छान असेल बदामचे थोडेसे क्रश पीसेस पण तुम्हाला खायला मिळतील. सटल असा सॉफ्ट आणि मिरेपूरचा पण फ्लेवर आहे, म्हणजे तसं बॅक ऑफ द टाउन तुम्हाला हिट करतो. मला यातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट जर कुठली असेल तर ही ना थोड्या गोड कॅटेगरीमध्ये आहे. जस्ट वन थिंग, हे जर थोडं थिक असतं किंवा जर याच्यात बर्फ नसतं तर ते अजून जास्त डिलिशियसली एन्जॉय करता आलं असतं. इफ यू एव्हर कम टू दिस प्लेस, आस्क देम की बर्फ नका टाक. अदरवाईज हे खूपच मस्त ऑप्शन आहे बनारसमध्ये. जर तुम्हाला असं छान चिल वगैरे करायचं असेल, जर उन्हाचा त्रास होत असेल तर थंडाई इज लाईक. फेंक देना आप. अच्छा, फेंकी दूँ? यानी कि आपको जो स्मेल करना है उसके बाद फेंक देना. यानी कि आप खाना तो खा सकते हो या उसमें मत डालना. नहीं, अच्छा ठीक है, चलेगा. थोड़ी सी स्मेल है. पत्ता होता है वो, बहुत ही थोड़ा स्मेल है इसका. पत्ता होता है, पत्ते को ब्लू लस्सी शॉप. आणि तिथे आम्ही गेल्यानंतर तिथे म्हणजे तिथली वाईब जरा फारच ऑफसेटिंग अशी मला वाटली पर्सनली. म्हणजे त्यांचे जे ओनर आहे, जे बनवून देतात ते फार रूड आहेत. त्यांचं जे हायजीन मेंटेनन्स आहे ते फारच कमकुवत दर्जाचं आहे. प्रचंड गर्दी, छोटीशी बोळ, ज्या बोळीत आपण जाऊन ते उभं राहायचं असतं. सततचे येणारे जाणारे प्रेत, डेड बॉडीज. आणि या सगळ्याहून टॉप म्हणजे त्यांच्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी ऑप्शन अवेलेबल नसल्यामुळे आम्ही ब्लू लस्सीमधनं आता बाहेर निघालो. काशी विश्वनाथ मंदिराच्या थोड्याफार जवळपास येऊन इकडे सगळ्या गल्ल्यांमध्ये फिरत असताना मला एक शॉप दिसला आहे ज्याचं नाव आहे नीलू कचोरी भंडार. हे म्हणजे असलं फेमस आहे काय याचं, आता मी बोलू याच्याविषयी. त्यातनं आपण छान अशा मस्त 2 कचोऱ्या घेतल्या. त्यांनी आपल्याला असं व्यवस्थित बनवून दिलंय. मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की याच्यात काळे चणे आहेत, छान छोटे आपले जे आपण घरी ज्याची उसळ बनवतो, इमलीचं पाणी आहे, खट्टा पाणी आहे आणि कचोरी आहे. वाव. खाल्ल्या जी पहिली गोष्ट तुम्हाला हिट करते ती म्हणजे पुदिना आणि दुसरी गोष्ट इज हिंग.
ज्या कचोरे असतात ना त्याच्या आतमध्ये काही फिलिंग वगैरे असं काही वेगळं नसतं. आतमधून बऱ्यापैकी पोकळ कचोरे असतात आणि त्याला जी चव येते ती सगळी या सगळ्या रस्ते आणि चटण्यामुळेच येते. सो ऑल इन ऑल सांबार, हिंग, पुदिना, इमलीचा पाणी आणि ही जी कचोरीचा खस्ता पण आहे, सगळ्यामुळे हा जो कॉम्बिनेशन आहे इतका डिलाइटफुली यम्मी कॉम्बिनेशन निर्माण झालेला आहे इथे की दिस इज वन व्हेरी डिलिशियस काइंड ऑफ ब्रेकफास्ट. मला वाटतं सुप्रीम आहे हे, ऍब्सोल्युटली अमेझिंग. हा बाय फार यात्राकारचा सगळ्यात कठीण आणि सगळ्यात जटिल फूड टूर होता. म्हणजे आम्ही जी आयटेनरी बनवली ती अशी नासधूस करून आम्हाला कचऱ्याच्या डब्यात फेकून आम्हाला एक वेगळी आयटेनरी इथे आल्यानंतर प्रिपेअर करून ते सगळं शूट करायला लागलंय. सो ब्रो आम्ही अशी म्हणजे मेहनत केली आहे याच्यावर. हिंग पोह्यामुळे जरा लवकरच सॉगी होत आहे, त्यामुळे बरोबर खाऊन घ्या, त्याचा टाइमपास करू नका. इमलीचा फ्लेवर आहे, पुदिनाची चटणी नाहीये, मला म्हणजे पुदिनाचा फ्लेवरच जाणवत नाहीये. छान अशी आलू चण्याची जी सब्जी आहे ती छान व्यवस्थित झाली आहे आणि आपली खस्ता पुरी आहे, गरम आहे, तोंड भाजू शकतं. सो जरा आपला म्हणजे अंतर ठेवून भरकन खाऊन घ्या. मुलिका जो सॅलड आहे ना त्याच्यासोबत खूप छान वाटतंय त्यात. आता जी आपण कचौडी खाल्ली त्या कचौडी दुकानापासून जस्ट थोडंसं आत म्हणजे हार्डली 5-6 स्टेप्स तुम्ही आत आले की तुम्हाला मग हे लक्ष्मी चायवाला सेंटर असं एक दुकान दिसतं. त्या दुकानात तुम्ही यायचं कारण मी म्हणते. आणि मग तिथे आल्यानंतर ही एक डिश ऑर्डर करायची जी मी ऑर्डर केली, त्याचं नाव आहे सफेद मक्खन टोस्ट. दिस मसाला अँड देन मक्खन अँड देन पाव म्हणजे ब्रेड. Oh my God, सुप्रीम कॉम्बिनेशन. दिस इज व्हेरी डिलिशियस. एकदमच ऍब्सोल्युटली चटपटी अशी याची चव आहे आणि हे साखर सोबत जितकं छान वाटेल जसं मी तुम्हाला म्हटलं तितकंच हे मिठासोबत आणि या मसाल्यासोबत पण खूप मस्त वाटतंय. सो डिलिशियस ऑप्शन फॉर ब्रेकफास्ट. आपल्या गल्ल्यातला प्रवास आपण आता सुरू करूयात आणि आपल्याला एक मस्त पानचा असं क्यूटचा शॉप सापडलेला आहे जिथनं आपण आता पान खाणार आहे. बरं, बनारसी पानाचा एक वेगळा असा एक म्हणजे व्हिडिओमध्ये उल्लेख आहेच, त्याचं मेकिंग वगैरे सगळं मी तुम्हाला नंतर दाखवेलच. पण आता जस्ट एक क्विक स्टॉप आपण पान खाऊयात. त्यांनी अत्तर वगैरे छान लावून आपल्याला पान दिलाय जो डिलिशियस आणि रसाळ पान आहे. अगेन गल्ल्या, खूप साऱ्या गल्ल्या, किती साऱ्या गल्ल्या. इतका सगळा प्रवास करून आपण आता दीना चाट भंडारमध्ये आलोय आणि आपण मागवली आहे पाणीपुरी. चाटसाठी म्हणजे पाणीपुरी इज लाईक इम्पॉर्टंट. जिऱ्याची वगैरे अशी फोडणी असलेली पाणीपुरी डिलिशियस होती चवीला. आणि बाय द वे चाटसाठी आम्ही एक एक्स्ट्रीमली वेगळा असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येणार आहे, तर तो चाट बद्दल आपण सगळं डिस्कस तिथे करूयात. बरं, पाणीपुरीसोबत आम्ही कुल्फी फालुदा पण ऑर्डर केलेला आणि जगात भारी बेस्ट कुल्फी फालुदा जर कुठे मिळतो तर तो मिळतो दीना चाट भंडारमध्ये. बरं, ही सगळी मजा मस्ती पण आम्ही केली आहे. आमचं झालंय आता सगळं खाऊन पिऊन, आमच्या पायाचे ऑलमोस्ट तुकडे पडायला आले आहेत. एनीहू, तुम्हाला हा व्हिडिओ आहे आमचा ठटेरी बाजारचा बनारसमधला कसा वाटला नक्की सांगा. इंटरेस्टिंग डिशेस आहेत की नाही माहिती आहे मला, खूपच इंटरेस्टिंग डिशेस आहेत काही. सो त्या डिशेस कशा वाटल्या मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडलं असेल तर इतरही लोकांना शेअर करा म्हणजे त्यांना पण ते कळलं नाही, आम्हाला पण त्या सगळ्या गोष्टी करायला मजा येतील. अंटिल वी मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.